विदेहहरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदहनं पश्यन्ति रावणकुम्भकर्णमरणं यतैर्व रामायणं। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। रावण करुणी सीता हरण सवेग निघाला आपण, ते काळीचे गमन लक्ष्मण सावधान धरा। त्या ठिकाणी कथा चाललेली आहे। काल त्या ठिकाणी 16वा अध्याय झालेला आहे आणि आज असणारा 17व्या अध्यायाला प्रारंभ झालेला आहे। तर असणाऱ्या त्या 16व्या अध्यायामध्ये कालची कथा अशी आलेली की रावणानं माता सीतेचं अपहरण त्या ठिकाणी केलेले आणि तो असणारा सीता मातेला खांद्यावर घेऊन चाललाय। मग तो रावण असणारा आपल्या माता सीतेला कसा घेऊन जातोय, त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसची अवस्था कशी आहे याचं वर्णन त्या ठिकाणी आपले नाथबाबा म्हणतात की सावधान अवधारा, म्हणजे लक्षपूर्वक ऐका असं नाथबाबा म्हणतात। सीता बैसविता रथासी नांग टाकिले भूमीसी, रावणे धरोणी आकीसी नवाहोनी अंकासी बैसे रथी। आणि त्यावेळेस असणारा राजा रावण असणारा माता सीतेला धरू लागला, धरून ओढू लागला आणि असणारा ओढून त्या ठिकाणी म्हणतो की चल माझ्यासोबत, माझी पत्नी हो। आणि म्हणून माता सीतेला असणारा रावण ओढतो। त्यावेळेस असणारी सीता माता जात नव्हती। सीता मातेनं असणारा स्वतःचं अंग धरणीवर टाकलेले, धरणीवर लोळू लागली आणि त्यावेळेस असणारा राजा रावणानं सीता मातेला धरलं आणि घेऊन असणारा स्वतःच्या मांडीवर बसवण्याचा तो प्रयत्न करतोय, त्या मातेला घेऊन जाण्याचा आणि तो प्रयत्न करतोय। अंकी बैसविता पद्माश्री तेने रावण झाला सुखी, सीता झाली परम दुःखी धावा पोखी आक्रंदे। त्या ठिकाणी माता सीतेला अतिशय दुःख झालेले। राजा रावण असणारा माता सीतेला ओढतोय आणि ओढून स्वतःच्या मांडीवर बसवण्याचा प्रयत्न करतोय। राजा रावण सुखी झालेला आहे की रावणाला वाटले की बाबा मी ज्या कार्यासाठी इथं आलतो ते कार्य माझं सफल व्हायला लागले, म्हणून राजा रावण असणारा सुखी झाला। पण मात्र माझ्या सीता मातेला अतिशय दुःख वाटलेले। धाव पावगा श्री रघुवीरा, सवेग धावे गा सुमित्रा, रावणे हरणी भिक्षाद्वारा लंकापुरा मजनेतो। त्यावेळेस असणाऱ्या सीता माता अतिशय त्या ठिकाणी आक्रंदन करतात, रडतायत। त्या म्हणतात हे धाव पावगा राघवा सवेग घेऊन सौमित्रा, अरे रामा हे माझ्या स्वामी, अरे लवकर धावत ये, सोबत असणाऱ्या लक्ष्मणाला घेऊन ये। अरे या ठिकाणी आपल्या पर्णकुटीमध्ये राजा रावण असणारा भिक्षाच्या अवस्थेमध्ये, भिक्षामध्ये ही माते म्हणला आणि भिक्षा मागण्याचं सोंग करून तो आला आणि मला असणारा घेऊन जातोय असं माता सीता म्हणतायत, त्या रडतायत। की उतारामा की उतारावण, कैसे केले माझे हरण, म्या भिक्षा पिला लक्ष्मण ते पाप पूर्ण मज फळले। माता सीता म्हणतात की कशाचं राम जाणं आणि कशाचं रावण येणं। रामानं नुकतंच त्या ठिकाणी मृगाला मारण्यासाठी जावं आणि नुकतंच असणाऱ्या रावणानं माझ्या पर्णकुटीमध्ये यावं आणि माझं हरण करावं। अहो काही नाहीये, हे तर असणारे एक मी असणारे पाप केले, एका हरिभक्ताची, एका लक्ष्मणाची असणारी माझ्याकडून निंदा घडली आहे, मी त्याला अभिशाप दिलाय आणि या अभिशापाची सद्य प्रचिती म्हणजे असणार मला रावण धरून घेऊन चाललेलं आहे असं माता सीता म्हणतात। सौमित्र निष्पाप हरिदास, तो म्या छळीला ती संत्रासे, आता काय श्रीरामास माझी निराश म्या केली। माता सीता म्हणतात की माझ्याकडून असणारं एक फार मोठं पाप झालेलं आहे। मी असणारा एक असणारा निष्ठावंत भक्त आहे जो लक्ष्मण याचं असणारं, त्याला असणारं वेगवेगळ्या प्रकारे मी त्याचं असणारं छळण केलेलंय, त्याला अभिशाप दिलेला आहे आणि खरोखरच या अभिशापाचं प्रायश्चित्त मला भेटलेलं आहे। आता माझी आणि रामाची भेट होऊ शकत नाहीये, आता मी असणारा माझ्या प्रभू रामचंद्राला अंतरले आणि असं म्हणून त्या ठिकाणी माता सीता रडू लागलेल्या आहेत। सौमित्रा रामी अनन्य भक्तीन, तो मया छळीला ती विक्रोक्ती, त्या पापाची सत्य प्रचिती रावणा हाती आतुडले।
लक्ष्मण असणारा प्रभू रामचंद्राचा एक निष्ठावंत भक्त आहे. त्याची अनन्य अशी भक्ती आहे आपल्या मोठ्या बंधू राजावरती. तो खूप असणारा भक्ती करणारा भक्त आहे. पण माझ्याकडून चूक झाली. मी असणाऱ्या एका भगवत भक्ताची माझ्याकडून निंदा झाली. माझ्याकडून असणारं त्याचं छळन झालं आणि म्हणून असणारं हे पाप असणारं माझ्या पदरात पडलं. मी खूप असणारी दुःखी झाले असं माता सीता म्हणतायत. श्रीरामाज्ञा संरक्षण सौमित्र दवडिला म्या छळून तेने पापे मज रावण झोंटी धरवण नेतसे. आणि त्यावेळेस माता सीता म्हणतात की खरोखरच प्रभू रामचंद्राच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी लक्ष्मण हा माझ्याजवळ थांबला होता. माझ्या पहारेला तो थांबला होता. पण मी असणारं त्याचं काहीच ऐकलं नाही. मी त्याला नाना प्रकारचे असणारे विटंबना करणारे शब्द बोलले. मी असणाऱ्या हरिभक्ताचं मन दुखवलं आणि याच त्या ठिकाणी बोलण्याचं प्रायश्चित्त म्हणून असणारं माझी झोटी धरून म्हणजे माझी केसाची वेणी धरून असणारं वडून आणि मला रावण घेऊन चाललेला आहे असं म्हणून असणारं माता सीता रडतात, विलाप करतायत. लक्ष्मण मजमानी जननी निमित्यासी म्हणे करीसी पत्नी तेने पापे फुटे आवणी महापापिनी मी एक. आणि माता सीता म्हणतात की खरोखरच लक्ष्मण असणारा मला स्वतःची आई समजत होता, माता समजत होता. पण मी असणारा मी खूप दुष्ट आहे, मी खूप पाप केलेलं आहे. एक असणारा व्यक्ती आणि तू मला असणारा माता म्हणतोय. पण मी त्याला म्हणलं की तू असणारा माझी अभिलाषा करतोयस. मी असणारं वाईट अशा प्रकारचं त्या लक्ष्मणाला बोलले की या बोलण्यानं असणारं पृथ्वी सुद्धा फुटून जाईल, पृथ्वी निपून जाईल, पृथ्वी फुटून जाईल असणारं एवढं भयंकर पाप असणारं माझ्याकडून झालेलं आहे आणि म्हणून मला असणारं रावण धरून घेऊन चाललेला आहे. लक्ष्मणी मिथ्याभिशापन ते मज माझे फळले पाप मज म्या दिदला संतापन दुःख अमुपा मज झाले. आणि माता सीता आता विलाप करतायत, रडतायत की खरोखरच एक असणाऱ्या संताची निंदा असणारी माझ्याकडून झाली. एका संताचं एका महात्म्याचं माझ्याकडून मन दुखलं आणि आता त्यांच्या मनाला फार वाईट वाटतं की खरोखरच बाबा ही जी काही मला बुद्धी सुचली होती ती खूप वाईट होती. एका असणाऱ्या उदार अंतकरणाच्या असणाऱ्या भगवत भक्ताचं माझ्याकडून असणारे छळन झाले. म्हणून त्यांच्या स्वतःच्या मनाला माता सीतेच्या मनाला अतिशय दुःख वाटतंय आणि दुःखामध्ये असणारं माता सीता रडतायत, स्वतःला असणारा संताप देत आहेत त्या. जे पुढीलांची करी छळन तेने छळे छळे आपण ते मज फळले संपूर्ण जे केश कर्षण रावणे. आणि माता सीता म्हणतात की खरोखर आहे मी ऐकलं होतं या अगोदर की जो व्यक्ती दुसऱ्याचा छळन करतो आणि त्याची सद्य प्रचिती त्या व्यक्तीला भेटते. पण हे आज असणारं स्वतः माझ्यामध्येच असणारं घडलेलं आहे. ही प्रचिती आज नक्की मला आलेली आहे का तर असणारा रावण असणारा माझ्या केसाला वडून आणि मला लंकेला घेऊन चाललेला आहे. छळनाची शीघ्र गती सौमित्र पावला श्री रघुपती मी तव पडले रावणाचे हातीन बंध प्राप्ती पावले. आणि माता सीता म्हणतात की खरोखरच असणारा मी त्या लक्ष्मणाला असणारा हाकललं. अगोदर रामाला हाकललं मृग मारण्यासाठी, नंतर असणाऱ्या लक्ष्मणाला असणाऱ्या रामाकडे लावलं आणि खरोखरच रामाला लक्ष्मणाला असणाऱ्या प्रभू रामचंद्राची भेट झाली. त्यांना त्यांचं दर्शन झालं, लक्ष्मणाला सुख भेटलं. मी त्यांची निंदा केली होती पण त्यांना भगवंत भेटले. पण असणारं मी खूप असणारं दुःखात पडले. मला असणारं या रावणानं स्वतःच असणारं बंदी केलेलं आहे आणि मला पकडून तो घेऊन चाललेला आहे असं माता सीता म्हणतात. छळ छळ दवक्र दृष्टीन महापापिनी मी सृष्टी आता कळची श्रीराम भेटीन दुःख कोटी मज माझी. माता सीता म्हणतात की छळ छद्म वक्त्रदृष्टी अरे असणारा माझ्या या पवित्र मुखानं असणारं मी खूप नको ते असणारं लक्ष्मणाला बोलले. लक्ष्मणाचं छळन केलं आणि स्वतःच्या मुखानं चांगले शब्द बोलायचे तिथं मी वाईट बोलले आणि एका भगवत भक्ताचं मन असणारं मी निराश केलंय, त्याला नाराज केलं, त्याला दुःख दिलंय आणि याची सद्य प्रचिती असणारं मी असणाऱ्या रावणाच्या बंदी पडले आणि मला रावणानं धरून घेऊन चालाय असं अशा प्रकारचं दुःख असणारं माझ्या पदरात पडलं असं माता सीता म्हणतात. आता नव्हे श्रीराम भेटीन श्रीरामन देखे दृष्टी सौमित्र छळनासाठी दुःख कोटी मज माझ्या. आणि त्यावेळेस माता सीता म्हणतात की आता माझी आणि रामाची भेट होऊ शकत नाही. मी रामाला अंतरले का तर एका भगवत भक्ताची असणारा माझ्याकडून निंदा घडलेली आहे. लक्ष्मणाला तर असणारा भगवंताची प्रभू रामचंद्राची प्राप्ती झाली पण असणारं मी माझ्या भगवंताला असणारं माझ्या स्वामींना मी अंतरले. आमच्या दोघांमध्ये अंतर पडला का तर फक्त एका भगवत भक्ताची असणारी माझ्याकडून निंदा घडली आहे असं म्हणतात सीतामाता. छळ वाद्यांचे निज मुख श्रीराम पाहे निशेष मज म्या दिदले अति दुःख नाहीसी अधोमुख विला
सीता म्हणतात की खरोखरच प्रभू रामचंद्र असणारा पापी माणसाचा चेहरा सुद्धा बघत नाहीत. मग मी तर असणारं खूप पाप केलं, मी एका हरिभक्ताचे असणारं छळण केले. कारण देवाला कोण आवडतात? आवडे देवाशी तो एक प्रकार, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे ज्याला फक्त संत आवडतात, ज्याला फक्त भक्त आवडतात. पण असणारं मी तर आज खूप असणारं वाईट केलेलं आहे. मी एका भगवत भक्ताची निंदा केलेली आहे. म्हणून असणारं त्या माता सीता रडू लागलेला आहे, तो विलाप करतात की स्वतःच्या हातून असणारे एक दुष्कृत्य घडलेलं आहे म्हणून. महापाप्या परमगती श्रीराम नाम जपतांती, त्याची करिसे तू निर्मुक्ती तैसी आगती मज पावे. माता सीता म्हणतात की हे प्रभू रामचंद्रा, अरे कोटी ब्रह्महत्येचं पातक जरी केलं एखाद्यानं तरी सुद्धा असणारं तू त्याला त्याच्या पापातून मुक्तता करतोस. तुझा जर नुसता चेहरा बघितला तर अनेक पापातून माणसाची मुक्तता होते. अरे माझ्याकडे या दृष्टीने तरी नुसतं तू निदान बघ की मी एक पापी आहे आणि म्हणून तरी तू असणार मला या पापातून मुक्त कर. माझ्याकडे बघ हे राघवा, हे रघुनंदना, अरे धाव आणि असणार मला या पापातून माझी मुक्तता कर, असं माता सीता म्हणतात. लक्ष्मणाच्या छळवादीन होणारा सारखी घडली बुद्धी, तेने लागली से आदीन कृपाने दे कृपा करी. माता सीता म्हणतात की माझी लक्ष्मणाबद्दल होणारा सारखी बुद्धी घडलेली. अरे जे नियतीला मान्य होतं, जे नियतीला वाटत होतं की असं व्हावं, अशी माझी प्रसंगाना रूप असणारी माझी बुद्धी त्या ठिकाणी बदललेली आहे आणि माझ्या बुद्धीला असं जे नाही ते सुचलेलं आहे आणि म्हणून असणारं माझ्या हातून असणारं हे एक दुष्कर्म झालेलं आहे. हे प्रभू रामचंद्रा, ही अरे माझी खरी बुद्धी नव्हती, हा माझा बुद्धी पालट झाला होता आणि मला असणार म्हणून तू क्षमा कर, ही माझी चूक आहे, एवढी असणार तू पदरात घे, असं माता सीता म्हणतात. मी तव श्रीरामाची दासीन मजही गांजिले राक्षसी, आपली ब्रीदे सत्य करावयासीन धाव धावन्या श्रीरामा. आणि त्यावेळेस असणाऱ्या माता सीता म्हणतात की अरे प्रभू रामचंद्रा भगवंता स्वामी, मी असणारी तुमची एक भक्ती हो, मी तुमची असणारी दासी आहे आणि एक भक्ती म्हणून तरी असणार तुम्ही माझ्याकडे बघावं, तुम्ही असणारे तुमच्या भक्ताच्या हाकेला धावतात हो. मी पण एक असणारा तुमचा भक्त आहे, तुमचं ते असणारं हृदय ना की घेऊनी चक्र गदा करीतो एकची धंदा आणि भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी, म्हणून तरी असणारं माझ्याकडे बघा. मला असणाऱ्या या दृष्ट रावणानं खूप गांजलेलं आहे, मला याने खूप त्रास दिलाय. अहो या त्रासातून माझी मुक्तता करा, माझी सोडवता करा हे प्रभू रामचंद्रा, अहो थोडी तरी असणारी माझ्यावर दया करा, असं असणाऱ्या माता सीता म्हणतात. लक्ष्मणा तुझे चरणी माथा, जरी तुझं मज मानसील माता, तरी माझ्या छळनुक्ती समजतान क्षमा सर्वथा कराव्या. माता सीता म्हणतात की हे लक्ष्मणा, अरे तू तर असणारा मला तुझी माता मानत होतास ना, तर मग ऐक बाळा, मी असणारा माझा असणारा माथा असणारा तुझ्या चरणावरती असू दे, तुझ्या पायावरती असू दे. आणि माझं ऐक बाबा की मी जे काही असणार तुला बोलले, जे काही गोष्टी बोलले, जो काही त्रास दिला, हा त्रास असणारा तू विसरून जा आणि असणारा माझ्या हाकेला धाव आणि माझ्या या असणाऱ्या संकटातून आणि मला मुक्त कर. श्रीराम भक्त तू निष्पापन, तुझं माझी नाही गा कोप, माझ्या छळनाचा संतापन कृपानुरूप सांडावा. हे लक्ष्मणा, हे असणारे कृपाळू, हे कृपावंता लक्ष्मणा, अरे असणारे माझी थोडी तरी दया कर. असणारे तू असणारे एक रामभक्त आहेस आणि तुझ्या मनामध्ये, तुझ्या अंतकरणामध्ये क्रोधाला थारा नाहीये, त्या ठिकाणी रागाला असणारे तुझ्याजवळ जागा नाही. म्हणून तरी असणारे लक्ष्मणा तू ऐक माझं आणि असणारा मी जे काही तुला बोलले, जो काही असणारा शाप दिलेला आहे, त्या शाप त्या ठिकाणी तू सोडून दे आणि मनामध्ये असणारा माझ्याबद्दल चांगली भावना घे. हे लक्ष्मणा, जे काही सगळं झालं ते असणार तू विसरून जा आणि माझ्या हाकेला धाव, असं माता सीता म्हणतात. लक्ष्मणा वेगी धाव पावन, सवेग घेऊन श्री राघव, रावणाचा हरोनी गर्वान छेदी सर्व प्रतापे. हे असणारे लक्ष्मणा, अरे लवकर ये आणि येत असताना माझ्या स्वामींना, माझ्या प्रभू रामचंद्राला असणारा तू सोबत घेऊन ये. अरे असणारा तू महापराक्रमी आहेस ना, तर तुझ्या प्रतापानं असणारा तू ये आणि येऊन असणारा या धाव पावन, सवेग घेऊन श्री राघव, रावणाचा हरोनी गर्वान छेदी सर्व प्रतापे. हे असणारे लक्ष्मणा, अरे लवकर ये आणि येत असताना माझ्या स्वामींना, माझ्या प्रभू रामचंद्राला असणारा तू सोबत घेऊन ये. अरे असणारा तू महापराक्रमी आहेस ना, तर तुझ्या प्रतापानं असणारा तू ये आणि येऊन असणारा या 10 तोंडाच्या रावणाला असणार मार आणि त्या ठिकाणी मला याच्यातून सुटका कर, असं माता सीता म्हणतात. तू का मजवरी रुसलासीन, तुझे
लक्ष्मणा, हे कृपाळू, अरे कोणाला सांगू मी? मला खूप गांजलंय रे या रावणानं. कोणाला सांगू? तुझ्याशिवाय मला आहेच कोण? तूच संगतीच आहेस, तू सखा आहेस रे लक्ष्मणा. अरे या असणाऱ्या रावणानं मला खूप त्रास दिलाय. अरे लवकर असणारा धावत माझ्या मदतीला ये. मी असणाऱ्या माझ्या केसांना तुझे पाय असणारे झाडील. मी खूप काही तुझ्यासाठी करील रे. फक्त असणारं मला या रावणातून सुटका कर हे लक्ष्मणा, आणि धावत ये. नेने परा पुरुषाची माता, त्या मज रावणे लाविला हात. दुखे करे आकांतन कारगुणाथ विसरला. आणि त्यावेळेस माता सीता म्हणतात की मी परपुरुष कसला असतो हे मला माहित नव्हतं. मला फक्त माझा पती माहित होता. मी कधीच कोणा पुरुषाकडे बघितलं नाही. मला परपुरुष कसला असतो हे माहित नव्हतं. कारण सीता माता म्हणल्या होत्या परपुरुषाला मी हात लावणार नाही, गंगेमध्ये निमग्न होईन, पण कोणाकडे बघणार नाही. मग माता सीता म्हणतात की अरे माझ्या मनात मी कधीच कोणाला आणलं नाही. मग हे रघुनाथा, अरे तू का विसरलायस मला? आणि धावत माझ्याकडे छळणी दौडिलासी दुरीन तो कोप सांडवणी जिव्हारी. ऐसी आकांत अवसरीन पावे झडकरी सुमित्रा. आणि त्यावेळेस असणाऱ्या माता सीता म्हणतात की हे लक्ष्मणा, अरे तुला असणारं वाईट अशा प्रकारचं मी बोलले, तुझं छळण केलं, आणि तुला असणारं मी प्रभू रामचंद्राकडे पाठवलं. हा राग असणारा तू सोडून दे, आणि असणारा सगळा राग सोडून तू माझ्याकडे धावत ये, आणि मला असणाऱ्या रावणातून माझी मुक्तता कर. यानं असणारं मला बंदी बनवलंय आणि घेऊन जातोय. लवकर असणारे लक्ष्मण आहे. तू जनक तुची जननी, सखा सांगा ती जीव लगवणी. वेगी पावे कवळवणी मज लागुनी सोडावया. आणि त्यावेळेस माता सीता म्हणतात की हे लक्ष्मणा, अरे तूच जनक आहेस, तूच जननी, तूच माझी माय, तूच माझे वडील आहात. अरे तुझ्याशिवाय या वनामध्ये कोणी नाही रे आम्हाला. लवकर असणारा धावत ये. अरे कोणाला सांगू असणारा एवढं दुःख? म्हणून असणाऱ्या माता सीता रडू लागलेल्या आहेत. विराधवदीला जे बाणी, तोची बाण लावणी गुणी. प्रताप ते जे यावे गर्जनी मज लागुनी सोडावया. सीता म्हणतात की हे रघुनंदन आहे स्वामी, अव जो बाण तुम्ही असणारा धनुष्याला लावला होता ना त्या विराधाला मारण्यासाठी, माझ्यासाठी तो विराध राक्षस खूप क्रूर होता आणि तो मला घेऊन चालला होता ना. त्यावेळेस तुम्ही ज्या बाणाने त्या विराधाला मारले ना, तोच बाण असणारा तुम्ही धनुष्याला लावा आणि या रावणाला मारा, माझी सुटका करा. पापा हे माझे माथा, म्हणून नुपेक्षी श्री रघुनाथा. तुझे श्रीराम नाम समजता, पाप सर्वता मज नाही. सीता माता म्हणतात की प्रभू रामचंद्र, अहो तुम्हाला वाटत असेल मी पापी आहे, मी खूप पाप केलेलं आहे, एका हरिदासाचं छळण मी केलेलं आहे, पण हा कोप तुम्ही सोडून द्या. अहो असणारा मी तुमची भक्ती आहे, तुमची असणारी एक भक्ती करणारी मी तुमचा भक्त आहे, आणि म्हणून तरी तुम्ही असणारा माझ्याकडे बघा. तो कोप असणारा तुम्ही सांडा, आणि एक भक्ताचं, कारण तुमचं काम आहे ना की भक्ताचं रक्षण करणं, म्हणून मी एक भक्त आहे, म्हणून तरी तुम्ही माझ्याकडे असणारा बघा आणि धावत या, असं माता सीता म्हणतात. महापापाच्या पर्वत पडे, श्रीराम नामाक्षणे विभांडे. येवनी कृपेने तातडी, माझी बांधवडी सोडवी. आणि त्यावेळेस असणाऱ्या माता सीता म्हणतात की असणाऱ्या धावत ये, पूर्ण प्रतापानं असणारं प्रभू रामचंद्र आहे, आणि असणारं अरे तुझं जर नुसतं नाव घेतलं तर असणारं अनेक पापातून माणसाची मुक्तता होते. हरिमुखे मनानं पुण्याची गणना कोण करी. त्या ठिकाणी जर एकदा नाव घेतलं भगवंता तुझं तर अनेक पापातून मुक्तता होते. मग मी तर एक असणारी तुझी भक्ती आहे, मी असणारं तुझं नामाचं स्मरण करते, आणि म्हणून तरी असणारं हे राघवा तू ये आणि असणारे माझी या बंधनातून मुक्तता कर, असं माता सीता म्हणतात. सोडावया देवांची बांधवडी, वनाला सिनिज प्रौढी. माझी फेडावया साकडी, घाली उडी श्रीरामा. माता सीता म्हणतात की अहो असणाऱ्या एवढ्या राजवैभवाला तुम्ही लात दिलेली आहे. एवढं राजवैभव सोडून त्या ठिकाणी तुम्ही 14 वर्षाचा वनवास करण्यासाठी या असणाऱ्या दंडका अरण्यामध्ये आलात तर असणारं तुम्हाला तुमच्या भक्ताचं रक्षण करायचंय. अहो मग मी पण असणारा तुमचा एक भक्त आहे, आणि मी खूप अडचणी यामध्ये आहे. मला या असणाऱ्या रावणानं खूप त्रास दिला आहे, आणि या त्रासातून माझी मुक्तता करण्यासाठी हे रघुनंदना, अहो तुम्ही उडी घाला, असं सीता माता म्हणतात. म्या पाठविले मृगा पाठी, हेची माझी बुद्धी खोटी. श्रीरामेसे पडले तोटे, दुःख कोटी
मला असणारी मृगाची कांचोळी पाहिजे होती, म्हणून मी असणाऱ्या माझ्या भगवंताला ते मृग मारण्यासाठी पाठवलं. खरोखरच ही माझी असणारी बुद्धी खोटी होती आणि यामुळे असणारा भगवंत असणारा माझ्यावर रुसला की काय, म्हणून स्वतःला संताप देऊन माता सीता रडू लागलेल्या आहेत. मागता ब्रह्माची कांचोळी सर्व सुखाची झाली होळी, श्रीरामांतरला महाबळी धावण्यार्थ चळी सुमित्रा. आणि त्यावेळेस माता सीता म्हणतात की मृगाची कांचोळी मला पाहिजे होती आणि म्हणून असणारा मी माझ्या भगवंताला ते असणाऱ्या दंडकारण्यामध्ये त्या अरण्यामध्ये लावलं की हा असणारा हरण मारा आणि मला त्याच्यापासून असणारी एक चोळी बनवायची, म्हणून मी पाठवलं आणि त्यांना पाठवलं आणि दुसरी वेळेस म्हणजे असणारा मी लक्ष्मणाला सुद्धा त्यांच्या पाठवलं. हा असणारा माझ्याकडून खूप असणारी चूक झालेली आहे, म्हणून माता सीता रडू लागलेल्या आहेत. भ्रतारापासी जे मागले ते स्त्रियांचे निंदे जिले, मागण्यानिमित्त मजरावले आकर्षणे निजबंदी. माता सीता म्हणतात की खरोखरच आपण स्त्रियांनी असणाऱ्या पतीला काहीच मागायचं नाही. जर स्त्रीने पतीला काही मागितलं तर त्या स्त्रीचं तिचं जीवन असणारा या जगामध्ये ती निंदे ठरते, म्हणून माता सीता म्हणतात मी निंदे झाले आणि रावण असणारा मला धरून घेऊन चाललेला आहे. भ्रतार जे दे संतोषण ते स्त्रियेसी अति पावन, सोमुखे मागता आपण दुःख दारुण पावले. त्यावेळेस माता सीता म्हणतात की अहो आपल्या पतीने जर आनंदानं स्वतःच्या परिस्थितीनुसार जर एखादी वस्तू एखादी गोष्ट जर आपल्याला आनंदानं दिली तर खरोखरच ती आपण असणाऱ्या आनंदानं घ्यावी का, तर आपण जर ती आनंदानं घेतली तर आपण सुखी होऊ. पण मी असणाऱ्या माझ्या भगवंताला माझ्या प्रभू रामचंद्राला मृगाची कांचोळी मागितली, म्हणून असणारा मी खूप दुःखी झाले आणि हे सगळं दुःख असणारं माझ्या पदरामध्ये पडलेले असं माता सीता म्हणतात. माझ्या मागण्याची कथा माझी मजची आली घाता, बंदी पडले लंकानाथा श्री रघुनाथा अंतरले. त्यावेळेस माता म्हणतात की खरोखरच असणारी मृगाची कांचोळी माझ्या पतीला मागितली आणि या मागण्याची कथा असणारी खरोखरच खोटी ठरलेली आहे. मी मागितलं आणि मागितल्यामुळे असणारं अमुक प्रकारचं असणारं दुःख माझ्या पदरात पडलेलं आहे आणि या दुःखामुळे असणारं मी आता खूप असणारं व्याकुळ झालेले का, तर असणारा रावण मला केसाला धरून असणारं वडून लंकेला घेऊन चाललेलं असं दुःख मला झालेले असं माता सीता म्हणतात. आयसी अनोतापे संतृप्ता आपली आपण अपराधता सोय अनुवादे सीता दुःखार्ताती दुःखी. आणि त्यावेळेस माता सीता म्हणतात की मी असणारं खूप पाप केले, कारण मीच स्वतः असणारं बोलले वाईट गोष्टी आणि त्या वाईट गोष्टीचा परिणाम हा माझ्यावरच झालेला आहे. मी खूप असणारं पाप केले आणि या पापाचं प्रायश्चित्त मला भेटलेलं आहे असं म्हणून असणारं स्वतः सीता माता स्वतःला दोष देता येतं आणि स्वतःला दोष देऊन असणारं स्वतः रडता येतं, विलाप करतायत. दुरी अंतरला रघुनंदन त्यापासी गेले लक्ष्मण, माझे अत्यंत क्रंदन दोघे जण नायकती. आणि त्यावेळेस माता सीता म्हणतात की प्रभू रामचंद्र असणारे ते मृगाला मारण्यासाठी गेले आणि मागून असणारे लक्ष्मण सुद्धा गेले, दोघं जणही असणारे दूर गेले आणि मी आता किती हाका मारल्या तरी सुद्धा ते दोघं जण ऐकत नाहीत असं माता सीता म्हणतात. माझे उत्तर पडते कानी तो दोघे येते अति गर्जनी, रावणा बाणी निर्दळोनी अर्धक्षणी सोडविते. आणि त्यावेळेस माता सीता म्हणतात की माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि एकदा का माझा आवाज जर माझ्या प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचला तर लगेच असणारे ते धावत येतील आणि एका क्षणामध्ये आणि या रावणाला मारतील. निरोप धाडावया श्रीरामासी सीता पाही द्विज शिष्यासी, ब्राह्मण पळाले धाकीसी निज पत्न्यासी घेऊनी. आणि त्यावेळेस असणारा माता सीता खूप असणारा विलाप
विलाप करतात, खूप रडू लागल्या, मोठमोठ्याने हाका मारू लागल्या, पण एकही हाक असणारे प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचली नाही. मग सीता माता असणाऱ्या बघू लागल्या की अरे बाबा, कुणीतरी माझ्या सहाय्यतेला पडतंय का, कुणीतरी मला असणारी मदत करतंय का. आणि त्यावेळेस असणारे त्यांनी ब्राह्मणाला बघितलं, हाका मारतात. तर त्यावेळेस असणारे सगळे ब्राह्मण आपोआपल्या पत्न्यांना, आपोआपल्या लेकरांना घेऊन त्या ठिकाणी धावत पळू लागले. का तर त्यांना वाटलं असणार हा अकराळ विक्राळ दिसणारा रावण आम्हाला मारतो की काय, म्हणून सगळेजण असणारे पळालेले. ते वेळी सीता पाहे आपण वृक्षवल्ली सरघे शरण, श्रीरामा सांगावे आपण मज रावण नेतसे. आणि त्यावेळेस असणारे सगळे ब्राह्मण पळाले. मग असणाऱ्या माता असतात, वेली असतात, झाडं झुडप त्यांना शरण गेल्या आणि शरण जाऊन म्हणतात की हे वेलींनो, ह्या असणाऱ्या झाडांनो, अरे मी तुम्हाला शरण आलेले, माझ्या प्रभू रामचंद्राला असणारे एक निरोप सांगा की तुझी सीता असणारा रावण धरून घेऊन चाललेला आहे. जननी जनस्थानी च जनवनन, त्यासी घाली ते मी लोटांगण, श्रीराम सांगावे आपण केले सीता हरण रावणे. आणि त्यावेळेस असणाऱ्या त्या नाशिक परिसरामध्ये जे काही माणसं होती, जे काही असणारे पशु पक्षी होते, जे काही प्राणी होते, या सर्वांना असणाऱ्या त्या माता सीताला नमन केले आणि म्हणते की हे जनस्थानीच्या जनवनांनो, अरे मी तुम्हाला शरण आले, माझ्या भगवंताला, माझ्या प्रभू रामचंद्राला सांगा की तुझी असणारी पत्नी आणि असणारा रावण हरण करतोय. कर्णी कारादी बिबिलू आम्रम समस्त वृक्षां नमस्कार, श्रीराम सांगावे शीघ्रान सीता दशव्रत नेतसे. आणि त्यावेळेस असणार माता सीता म्हणू लागल्या की कर्णिक आराधी, कर्णिक नावाच्या असणाऱ्या झाडाला म्हणते, पण आंब्याच्या झाडाला, बेलाच्या झाडाला असणारं नमन करते की हे झाडांनो, अरे तुम्ही तरी असणारा माझ्या भगवंताला सांगा, माझ्या पतीला सांगा की हा रावण असणारा मला धरून घेऊन चाललेला आहे. गुलमलता तृण पाषाण, दैवते क्षपदे पक्षीगण, त्यांसी माझे लोटांगण सांगावे आपण श्रीरामा. आणि त्यावेळेस असणाऱ्या माता सीता पुन्हा असणाऱ्या झाडांना, वेलींना, पक्ष्यांना, प्राण्यांना, त्यावेळेस असणाऱ्या जे काही दगड आहेत, पाषाण, यांना सुद्धा असणारं लोटांगण घालू लागल्या, त्यांना सुद्धा शरण गेल्या आणि म्हणू लागल्या की अहो तुम्ही तरी असणारं माझं ऐका, माझ्या प्रभू रामचंद्राला सांगा की असणारा हा 10 तोंडाचा रावण आणि मला घेऊनच चाललेला आहे. सिंह व्याघ्रादी शापदे क्रूरान, त्यांसी माझा नमस्कार, धावण्या धाडवया श्री रघुवीरान दशशिरा वधावया. आणि त्यावेळेस असणाऱ्या पुन्हा असणाऱ्या त्या सीता मातेला हिंस्र असणारे प्राणी दिसले, वाघ दिसला, सिंह दिसले, अशा प्रकारच्या क्रूर प्राण्याला सीता माता शरण गेल्या आणि म्हणू लागल्या की अहो तुम्ही तरी ऐका, माझ्या प्रभू रामचंद्राला सांगा की मला असणारा रावण आणि धरून घेऊन चाललेला आहे. काग बक करंडकन, हंस मयूर चातक शुक, श्रीरामा सांगावे आवश्यकन सीता दशमुखा नेतसे. आणि म्हणतात सीता माता की कावळ्याला, बगळ्याला असणारा हंस पक्षी, चातक आहे, मयूर आहे, असणारा कुकिळा, अशा प्रकारच्या अनेक पक्ष्यांना त्या शरण गेल्या आणि त्यांना काकुळतीला येऊन सांगू लागल्या की अहो माझ्या भगवंताला, माझ्या प्रभू रामचंद्राला सांगा, नक्की सांगा तुम्ही असणार, कारण हा रावण असणारा मला घेऊन चालला याने मला बंदी बनवलंय, असं माता सीता म्हणतात. जळा देवता वन देवता, आकाशींच्या गुप्त देवता, तुम्ही सांगावे श्री रघुनाथान रावण सीता नेतसे. मग तेवढ्या जणांनी कुणीच ऐकलं नाही. मग असणाऱ्या सीता माता म्हणतात की हे जलदैवता, पाण्याच्या दैवता, ज्या काही वनाच्या जंगलातल्या दैवता, त्यांना असणाऱ्या शरण गेल्या. जलदैवता, वनदैवता, अशा सर्व दैवतांना त्या शरण गेल्या आणि म्हणू लागल्या की अहो तुम्ही तरी माझा ऐका आणि माझ्या प्रभू रामचंद्राला माझा निरोप सांगा की मला रावण आणि धरून घेऊन चाललेला आहे. श्रीरामा सांगावया जानन, वाचा पाऊत तृण पाषाण, तीही सांगावे संपूर्ण सीता रावण नेतसे. आणि मग असणाऱ्या त्या सीता माता म्हणू लागल्या की जे काही गवत आहे, जे काही दगड आहेत, जे पाषाण आहेत, यांना सर्वांना असणारं वाचा फुटो, त्यांना सर्वांना बोलता यावं आणि माझा निरोप असणारा माझ्या पतिरायापर्यंत तुम्ही पोहोचवा, अशी वेळोवेळ त्या ठिकाणी विनवणी आणि माझ्या माता सीता करू लागलेल्या आहेत. विनावी तसे पंचभूतान, तुम्ही सांगावे श्री रघुनाथ, धावण्या धाडावा शीघ्रतान लंकानाथ वधावया. आणि त्यावेळेस असणारा प्रभू त्या ठिकाणी सीता माता म्हणतात की पंचमहाभूते म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अशा पंचमहाभूतांना जे काही सर्व ठिकाणी सर्व व्यापक असे आहेत आणि यांना शरण गेले आणि म्हणू लागले की माझ्या पतिरायापर्यंत तुम्ही पोहोचवा, अशी वेळोवेळ त्या ठिकाणी विनवणी आणि माझ्या माता सीता करू लागलेल्या आहेत. विनावी तसे पंचभूतान, तुम्ही सांगावे श्री रघुनाथ, धावण्या धाडावा शीघ्रतान लंकानाथ वधावया. आणि त्यावेळेस
पंचमहाभूते म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंचमहाभूताने जे काही सर्व ठिकाणी सर्व व्यापक असे आहेत आणि यांना शरण गेले आणि म्हणू लागले की अहो तुम्ही तरी माझा ऐका आणि माझ्या प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सांगा की तुमच्या पत्नीला असणारं त्या क्रूर असणाऱ्या रावणानं तिचं हरण केलेलं आहे आणि तिला तो घेऊनच चाललेला आहे अशी असणारी एक माझी असणारी गोष्ट आणि तुम्ही माझ्या असणाऱ्या पतीला सांगा असं माता सीता म्हणताय. न भेटता जनक बाळी स्वर्ग मृत्यू आणि पाताळी श्रीराम घेऊनी घरात धांडोळी मज तत्काळी आणील. आणि त्यावेळेस असणाऱ्या त्या सीता माता स्वतःच्या मनाला स्वतःला धीर देऊ लागल्या आणि म्हणतायत की अरे माझ्या पतीला जर असणारे मी कुठं सापडले नाही ना स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये असणारा धुंडाळा घेईल माझा भगवंत माझा पती राया पण मला असणारा सापडून आणेल असं माता सीता म्हणतात. माझे ऐकता हरण सवेग येऊनी लक्ष्मण रागी निर्दाळील रावण अर्धक्षण न लागता. आणि माता सीता म्हणतात की माझा हरण या दुष्ट रावणानं केलं ही जर गोष्ट माझ्या धीर जे आहेत लक्ष्मण यांच्या जर नुसती कानावर पडली ना काना तर असणारा लगेच अर्ध क्षणामध्ये येतील आणि असणाऱ्या रावणाचा नायनाट करतील आणि माझी सुटका करतील असं माता सीता म्हणतात. रामे ऐकता माझे हरण जेथीचा तेथे सांडोनी सोडोनी बाण घाई रावणाचा घेईल प्राण सोडवण तिने माझी करील. माता सीता म्हणतात की माझ्यावर पूर्णपणे प्रेम करणारा माझा प्रभू रामचंद्र आहे आणि माझ्या प्रभू रामचंद्राला माझ्या स्वामी रायाला जर कळलं ना माझं हरण केलंय तर तेथूनच असणारा एक बाण सोडेल आणि एका बाणामध्ये रावणाचा असणारा छेद करील रावणाला मारून टाकील आणि या क्रूर रावणापासून असणारी माझी सुटका करील असं माता सीता म्हणतात. लोक कोळा चळीन लपविल्या ही जनक बाणी राम राक्षसा करील होळीन मज तात्काळी सोडविल. आणि त्यावेळेस माता सीता म्हणल्या की लोका कुळाचळी अहो कुठेही असणाऱ्या सप्त पाताळा असतील स्वर्गामधले अनेक भून असतील विवर असतील गुहे असतील नद्या खोऱ्या जिथं नाही तिथं असणारा माझा प्रभू रामचंद्र माझा धुंडाळा घेईल मला सापडेल आणि मी जर नाही सापडले तर या राक्षसाची होळी करील माझा भगवंत यांना मारून टाकील पण मला असणारा सापडेल असं सीता माता म्हणतात. रावणे माझे केली घात नायसा प्रतापी श्री रघुनाथ पाडोनी आय माझे दातन मज निश्चित आणील. सीता माता म्हणू लागल्या की या रावणानं जर माझा घात केला यानं जर मला मारून टाकलं तर माझा पती असणारा महापराक्रमी आहे तो असणारा यमाचे दात पाडील पण मला तिथून सोडून आणील एवढा असणारा माझ्यावर प्रेम करणारा माझा प्रभू रामचंद्र मला सापडीत येईल. माझ्या प्रेमाचे आवडी श्रीराम काळाची मुरडील नरडी तेथे राक्षसे कोण बापुडीन बाणी रोकडी निर्दळील. माता सीता म्हणतात की हो माझा प्रभू रामचंद्र असणारा माझ्यावर खूप प्रेम करतोय आणि मी जर इकडं तिकडं कुठं जर सापडली नाही तर जो काही काळ आहे ना या काळाचं मुंडका असणारा माझा प्रभू रामचंद्र मुरगुडून टाकील त्या ठिकाणी पण मला सापडून आणेल. अहो काळाला मारेल मग ही राक्षसाला तर त्याच्या पुढे चिल्लर आहे चिल्लर या राक्षसाला तर असणार तो एका बाणामध्ये मारेल असं माता सीता म्हणतात. आयसिया प्रतापी श्री रघुनाथा माझी या दुस्तर कांता कापान पवसीच तत्वता म्हणून सीता विलपत. आणि मग माता सीता म्हणतात की माझा प्रभू रामचंद्र असणारा एवढा पराक्रमी एवढा असणारा शौर्यवंत असणारा माझा भगवंत माझा प्रभू रामचंद्र माझा पतिराय आहे पण असणारा मी किती हाका मारते हो पण माझ्या हाकेला धावून येत नाहीये आणि म्हणून असणारा माता सीता खाली तोंड घालून असणाऱ्या धया रडू लागल्या. सीता सोयेची आरती जे त्या तसे काकुळते शुद्धी सांगावी श्री रघुपती रावण वदार्ती शीघ्र यावे. आणि म्हणून असणारा हा रावण सीता मातेला घेऊन चाललाय. अनेक जणांना असणारा सीता माता सांगतात की अहो धावा करा कुणीतरी माझ्या प्रभू रामचंद्राला सांगा की असणारा हा रावण मला घेऊन जातोय. त्यांनी असणारा प्रभू रामचंद्राचं वर्णन केलं. प्रभू रामचंद्र असणारा एवढा महापराक्रमी पण तो सुद्धा असणारा माझी सोडवणूक करण्यासाठी येत नाही. पण माता सीता रडू लागल्या आणि म्हणतात की अहो कोणीतरी असणार माझ्या भगवंताला माझ्या प्रभू रामचंद्राला सांगा म्हणून असणारे रडतायत त्या. धाव पाव श्री रामचंद्र वेगी यावे श्री सुमित्रा मज गांजिले राक्षसेंद्र कृपा समुद्र कान पावसी
म्हणतात की हे कृपा समुद्र, हे कृपा करणाऱ्या भगवंता, हे प्रभू रामचंद्र, अहो काय येत नाही तो. या रावणाने, या दृष्टानं मला त्या ठिकाणी खूप त्रास दिलाय, माझं यानं खूप छळण केलंय. अहो माझ्या हाकेला धावा, त्या ठिकाणी धाव पावगा रघुनंदना, भेटी देई परम कनवान सुख होईल माझ्या जीवा. हे रघुनंदना, अरे असणारा धावते, हे सौमित्रा, हे लक्ष्मणा, अरे असणार तुम्ही लवकर या, मला या रावणानं खूप त्रास दिलेला आहे आणि या त्रासातून माझी मुक्तता करा. म्हणून असणारे रडत रडत त्या ठिकाणी माता सीता बोलतायत. मर पापिया द्रष्टा, दुःखे फळलेसी दुष्टा, वंचनी श्रीराम वरिष्ठा, वश्य दुष्टा मज केले. आणि त्यावेळेस असणाऱ्या सीता माता स्वतःच्या प्रारब्धाला दोष देतात. प्रारब्धाला, स्वतःच्या नशिबाला म्हणतात की हे मर पापिष्टा, अरे प्रारब्धा, तू माझं काही चांगलं केलं नाहीस रे. माझ्या प्रभू रामचंद्रामध्ये माझा अंतर पडला आणि या रावणानं मला वश्य केलं, म्हणून माता सीता रडू लागलेल्या आहेत. मी जनक बाळा जानकी, श्रीरामाची निज सेवकी, रावणे दृष्टी केली दुःखीन, दशमुखी निर्बंध. आणि त्यावेळेस माता म्हणू लागली, अरे विधेय असणाऱ्या जनकाची मी मुलगी आहे, या त्रैलोक्याचा राजा असणाऱ्या प्रभू रामचंद्राची मी पत्नी आहे. पण मला आज असणारं खूप दुःख झालेलं आहे का, तर या रावणानं मला असणारं बंदी केलेलं आहे, म्हणून माता सीता रडत आहे. श्रीरामा तुझे आघात थोरीन, तुझे देहागार फीड फोडिले चोरी, चोरोनी नेली तुझी अंतरीन, हे चराचरी तुझा लाज. आणि त्यावेळेस माता सीता म्हणतात की हे प्रभू रामचंद्रा, अरे 3 लोकाचा राजा असणारा तू आहेस रे, पण तुझा देहागार फोडला, तुझी अंतुरी, तुझी प्रेमिका, तुझी पत्नी असणारी या दृष्ट रावणानं चोरलेली आहे. अरे तुला थोडी तरी असणारी लाज या चराचरामध्ये वाटू दे का, तर तू एवढा असणारा मोठा त्या ठिकाणी भगवंत आहेस, पण तुझी असणारी पत्नी एक दृष्ट रावण चोरून घेतोय आणि म्हणून तरी असणार तू मला माझ्याकडे धाव आणि माझी सुटका कर. आपले लाजे करणे माझे करावे धावणे, आयसे सीतेचे आक्रंदने दीर्घ स्वरे विलपता. आणि मग माता सीता म्हणतात की अरे भगवंता, हे प्रभू रामचंद्रा, अरे निदान तुझी पत्नी लोक चोरून नेते म्हणून तरी तू असणार स्वतःच्या जीवाला थोडं तरी लाज भगवंता, आणि तुझ्या लाजेसाठी तरी असणार या रावणाकडून असणारी माझी सुटका कर. म्हणून असणारा सीता माता धया धया असणार रडतात आणि रडत रडत स्वतःच्या मनाला बोलतायत. ऐकता सीता विलापन व्याघ्रस्ती सिंहादी करीती रुदन, वृक्ष स्रवती संपूर्ण गळती लोचन पक्षांचे. आणि त्यावेळेस असणाऱ्या माता सीता असणारा विलाप करतात, खूप रडतायत आणि त्यांचं रडणं ऐकून असणारं अनेक प्राणी पक्षी असणारे त्या ठिकाणी रडू लागलेले. तर अहो दगडातून सुद्धा पाणी येऊ लागलं हो. दगडाच्या डोळ्याला, दगडातून कधी पाणी येतं का, पण दगडातून सुद्धा पाणी येऊ लागलं. त्या ठिकाणी गवतातून पाणी येऊ लागलं, प्राण्यांच्या असणाऱ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. सगळेजण असणारे रडू लागले का, तर माझी सीतामाता दुःखी आहे आणि हा दुःखी असताना सर्वजण असणारी सगळी सृष्टी त्या ठिकाणी दुःखी झालेली आहे. दुःखे फुटो पाह्यावनीन, दुःखे द्रवाला पाशानी, दुःख न समयो गगनीन ऋषीजनी आकांत. आणि त्यावेळेस असणाऱ्या सगळ्यांना दुःख झाले. अहो ब्राह्मण लोक दुःखी झाले, सगळ्या पृथ्वीवर असणारा आकांत झालेला आहे. दगडाला असणारं पाणी सुटलेलं आहे, प्राणी पक्षी असणारं गवत त्या ठिकाणी रडू लागलेले, सगळीकडे असणारा दुःखाचा आकांत पेटलेला आहे. ऐकोनी सीतेचे रुदन, रावण झाला कंपायमान, वेगे आपुलिया रघुनंदन माझा प्राण घेईल. आणि त्यावेळेस असणारं ज्यावेळेस सीतामाता असणारे विलाप करत होत्या, रडत होत्या, त्यावेळेस असणारं सीतामाताला दुःख वाटत, पण रावण असणारा अतिशय घाबरला आणि रावणाला वाटलं बाबा आता जर ही बाय रडायला लागली, ही रडत असताना जर हिचा प्रभू रामचंद्र आला आणि तो जर आला तर काय खरं नाही, तो मला मारल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती आणि त्या ठिकाणी रावणाला वाटू लागली. मारिले खरा दुषण, मारीच मारिला विंधोनी बाण, विराध मारिला संपूर्ण दक्षिण लागेला. आणि त्यावेळेस असणारा रावण म्हणला की बाबा या असणारा प्रभू रामचंद्र एवढा पराक्रमी यानं असणारा मारीच मारला म्हणले, सुबाहू मारलेला यानं, विराध मारलेला आहे आणि मला खूप भीती वाटते बाबा, तो जर या ठिकाणी आला तर माझं आता काय खरं नाही, अशी शंका आणि त्या रावणाच्या मनाला वाटू लागली. ताटका सुबाहू मारिला जाण आणि विराध मारिला संपूर्ण, तो श्रीराम माझा घेईल प्राण, नाही रावण धुकधुकी. आणि त्यावेळेस असणारा रावण म्हणला की बाबा यानं विराध मारला, सुबाहू मारला, मारीच मारला आणि ताटिका सुद्धा यानं मारली, म्हणलं ना आता माझं काय खरं नाही, ह्यो जर आला तर एका बाणात असणारा माझा नायनाट करील, अशी भीती अशी धुकधुकी असणारे त्या रावणाला होऊ लागलेली आहे. सीता करील दीर्घ रुदन, तिसी देवनी आलिंगन, रथी बैसोनी रावण लंघी गगन अति धाके.
आणि त्यावेळेस असणारा रावण अचानक जागा झाला, म्हणला बाबा आता काय खरं नाही म्हणला, आणि आता जर म्हणला ही चरण ऐकून जर असणारा प्रभू रामचंद्र आला तर माझं काय खरं नाही म्हणून असणारा त्याला सीताला पोटाशी धरला आणि असणारा निघूनच जाऊ लागलेला आहे लंकेला. का तर त्याला रामाचं भीव लागले. आणि तेवढ्यात काय होतं ऐका. रावणाची शक्ती कैसी सीता धरोनी पोटासी, रथ चालवी आकाशी येरी आक्रोशी आक्रंदे. आणि त्यावेळेस असणारे नाथ बाबा म्हणतात की बाबा रावणाचा असणारा ताकद किती होती. ही असणारी सीतामाय असणारी काय गप्प बसली होती का, हात पाय हालत होती, मोठमोठ्यानं वरडत होती. तिला एका हातामध्ये असणाऱ्या पोटाला धरलेला आणि एका हातामध्ये असणारा तो कासरा आहे कशाचा, 4 असणारे खरं रथाला झुपलेत आणि ते रथाचा असणारा खराचा रथ असणारा एका हातामध्ये धरलेला आहे कासरा आणि एका हाताने असणारा सीता मातेला धरलेला आहे. असा असणारा बलवान तो रावण आणि सीता मातेला घेऊन चालाय. त्यावेळेस असणारा सीता माता मोठ्याने आक्रंदन करतात, रडतायत. ऐकोनी आक्रंदता सीतान तव जटामी आला सकोपता, माझी या स्वामीची हे कांतान ती गांजिता तू कोण. आणि त्यावेळेस असणारा रावण सीता मातेला घेऊन चालला. मग सीता मातेचा दीर्घ आक्रंदन त्या ठिकाणी जटायू महाराजांच्या कानी पडलं. त्यावेळेस जटायू त्या ठिकाणी धावत आले आणि म्हणू लागले की बाबा माझ्या प्रभू रामचंद्राची कांताय, माझ्या प्रभू रामचंद्राच्या पत्नीला हा कोण त्रास देतय. आणि मग विचारले कोणच रे बाबा तू, माझ्या भगवंताच्या पत्नीला माझ्या आईला तू का त्रास देतोयस असं म्हणतात. रावणे सीता हरितान तव जटायून क्रीडे गेला होता, ऐकोनी जानकी आक्रंदतान सवेगता तो आला. आणि त्यावेळेस असणारे नाथ बाबा म्हणतात की तुम्ही म्हणतात की असणारा मग प्रभू रामचंद्राला असणारं वचन दिलं होतं जटायूनं की मी असणारा रात्रंदिवस तुझ्या पत्नीचं संरक्षण करेल. मग आता हो बाबा कुठं गेला होता तर जटायू असणारं त्या ठिकाणी वनक्रीडा करण्यासाठी गेले होते. आणि ज्यावेळेस ते गेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी कानावरती या सीतामातेचा आवाज पडला. त्यावेळेस असणारा वेगानं धावत त्या ठिकाणी जटायू महाराजाने आपल्या सीतामातेकडे आलेले. त्रैलोक्य राजा श्री रघुनाथन मी जटावी श्रीराम भक्त, तू रावण ते उन्मतान सीतेसी हात लाविला. आणि त्यावेळेस असणारा ते प्रभू रामचंद्राचा जो काही एक निष्ठावंत भक्त आहे जटायू, तो जटायू असणारा रावणाला बोलतो की म्हणला ए रावणा, अरे तुझी लायकी का म्हणला, अरे त्रैलोक्याचा राजा असणारा माझा भगवंत प्रभू रामचंद्र आहे आणि मी त्यांचा असणारा एक भक्त आहे. आणि तू म्हणला असणारा या प्रभू रामचंद्राच्या पत्नीला असणारा हात लावलास का, हात लावलाय चल बोल असं जटायू म्हणतायत. पर्वत प्राय महाबळीन मी असताये वनस्थळी, केविनी शिला जनक बाळीन रण रांगोळी मी करीन. त्यावेळेस असणारे जटायू बोलू लागले, म्हणले ए रावणा, अरे म्हणला तुझी काय म्हणला असले असते काय म्हणला, तू असणारा त्या लंकेचा राजा म्हणला, प्रभू रामचंद्राचा मी एक भक्त आहे म्हणला, पर्वत प्राय असणारा मोठा बल्लाडे मी पक्षी म्हणला, तुझी काय हिंमत आहे म्हणला इथं माझ्या प्रभू रामचंद्राची पत्नी चोरून न्यायची. अजिबात म्हणला तिला हात लावायचं नसती, माझी आई म्हणला माझी आई, आणि जर हात लावला असता तुझी रण रांगोळी मी करीन. पंचवटी आश्रमानी कटन बैसले असता माझे मेट, तुझं कैसेनी फुटेल वाटन महानष्ट तू परद्वारी. अरे रावणा म्हणला तू कसा नेतोस म्हणला माता सीतेला, माझं मेट आहे म्हणला इथं. अरे म्हणला त्या ठिकाणी सीता मातेचा मी एक राखणदार आहे म्हणला, मी असणार तिचा द्वारपाल आहे, तू कसा नेतोस म्हणले माता सीतेला, आणि चल बघतो म्हणला कसा नेतोस तर. श्रीरामरायाची अंतुरीन नीव पाहसी करणी चोरी, चोरासी मी जीवे मारीन तुझी वरी उरोने दी. म्हणला अरे माझ्या भगवंताची असणारी प्रिय पत्नीला तू चोरतोस होय, तिला हात लावतोस होय, म्हणला आता तुला ठुतच नाही म्हणला, आता तुझा नख सुद्धा राहू देत नाही म्हणला, तुला खलासच करतो. चोरापाशी वस्तू जातन सोडवणी करी घात, ती मी सीता सोडवणी येथन तुझा निपात करीन मी. अरे म्हणला असले वाईट दुष्कर्म करणाऱ्याला म्हणला सोडित नसतोय म्हणला, सीताला चोरतोस होय, मी सीताला असणारा बाजूला घेतो म्हणला आणि तुला ठारच करतो, मी सात्विक ज्याची बुद्धी असणारा त्याची आम्ही सेवा करतो, पण तू असणारा कुबुद्धीचा रावणच म्हणला, मी असणारा तुला माझ्या माता सीतेला घेऊन जाऊ देणार नाहीये असं म्हणतात त्या ठिकाणी जटायू. आणि असणारा आणखी काय बोलतात रावणाला ऐका. 14 चोकड्याचे राज्य शिरीन शेखी करो धावसी चोरी, जळ रावणा तुझे थोरी पापी परद्वारी महानष्ट. आणि जटायू म्हणतात की अरे रावणा म्हणले अरे तुला लाज आहे का म्हणले, लाज आहे, अरे 14 चौकड्याचं तुझं राज्य म्हणले तुला काय कमी का,
अरे म्हणले आणि दुसऱ्याच्या दारामध्ये येऊन असणारे दुसऱ्याची पत्नी चोरतोस म्हणले. अरे अरे म्हणले जळो तुझी थोरी म्हणले. अरे तुझ्या थोरीला काय किंमत नाही म्हणले तुझ्या मोठ्यापणाला. अरे तू खूप नीच आहेस असं त्या ठिकाणी जटायूनं त्या ठिकाणी रावणाला बोलतात. त्रैलोक्य स्वामी श्री रघुनाथन त्याची चोरोनी नेता कांत तुझ्या करीना निपातन जीवी संदेट व्रतांक. आणि त्यावेळेस असणारा जटायू महाराज म्हणतात की बाबा माझ्या त्रैलोक्य स्वामी असणाऱ्या प्रभू रामचंद्राची पत्नी तू चोरतोयस म्हणला. अरे म्हणला तुझं कुळाला तुला पाणी पाजायला सुद्धा असणार इथं कोणी येणार नाही म्हणला. सौरत्तांक तुला असतं जसं म्हणले फळ असं बुडासोबत तोडतेत ना म्हणला तसं तुला मी खलासच करतो आणि असणार तुला मी मारतो का तर तू असणार माझ्या प्रभू रामचंद्राच्या स्त्रीला हात घातलेला आहेस तिला तू असणार चोरलेला आहेस असं जटायू म्हणतात. जैसी का परिपक्व फळे सदेट झडती वायू बळे तैशी तुझी कंठनाळे न दाही शिरक म्हणे छेदिन. आणि जटायू महाराज म्हणतात की अरे जसे झाडाला असणारे फळ पिकलेले असावेत आणि ते असणारे देठाला मऊ झालेले असावेत आणि ते हवेनं वाऱ्यानं असणारे झुळकाल्यानंतर कसे म्हणजे टापाटप खाली पडतात म्हणले तसे असणारे मी असणारे माझ्या चोचीने तुझे असणारे 10 शिर 10 जे असणारे तुझे मुंडकेत ना म्हणले ते असणारे एक 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 म्हणले असं उडून टाकीन तुला खलासच करतो. जटायू पक्षवात दुर्धरान न चले रावणाचा रहनवर मागे ओसरले रथाचे खरण तवा दशशिर क्षोभला. आणि असणारा हा महापराक्रमी असणारा अकराळ विक्राळ असणारा मोठं रूप असणारा हा जटायू पक्षी आहे पर्वत प्राय असणारा आणि यानं असणारा त्या रावणाला त्रास द्यायला सुरू. अरे मी जटायून भेटतान रावणा तुझी प्रतापता हिरोनी नेता श्रीरामकांतान तुझं मी आता मारीन. आणि जटायू म्हणू लागले की हे बघ अरे त्या असणाऱ्या पर्णकुटीमध्ये कोणी नव्हतं म्हणले त्यावेळेस तू असणारा प्रभू रामचंद्राच्या पत्नीला घेऊन चालला होतास म्हणले तू घेऊन गेला असतास पण म्हणले आता मी आलोय आणि मी आल्यानंतर असणारा म्हणलं आता तुला जाऊ देत नाही म्हणले तुला हे गुन्हा केलाय ना या गुन्ह्याचं प्रायश्चित्त देतोच म्हणले आता चल म्हणले मी तुला काय करतोय. रावण कायसे बापुडेन 10 तोंडांचे जड किडे हानोनिया चंचवाडेन सहस्त्रहणे फोडीन. आणि त्यावेळेस जटायू म्हणतात की अरे रावण म्हणजे काय रे म्हणले 10 तोंडाचं एक जड किडू म्हणले. अरे म्हणले मायापाशी तुला किंमत नाही म्हणले माझ्या चोचीनं असणारे तुझे 10 मुंडके म्हणले तोडून काढील तुला असणारा भयंकर असणारा मी त्रास देईल असं जटायू म्हणतात. चोरिता श्रीरामाची कांतान कीर्ती पळाली अपकीर्तिता पापे शक्ती गेली लंकानाथान तुझं मारिता क्षणन लागे. आणि त्यावेळेस असणारे जटायू म्हणले की अरे बाबा तू महापराक्रमी होतास थोर होतास मोठा होतास पण म्हणले आता तुझी सगळी असणारी शक्ती हीन झालेली आहे तुझे शौर्य वीर्य असणारं तुझं गेलंय का तर तू असणार एक पाप केलंस माझ्या भगवंताची असणारी पत्नी तू चोरलीस दुष्कर्म केलंस त्या ठिकाणी आणि तू त्या ठिकाणी पाप केलंस म्हणून पापानं तुझी शक्ती क्षीण झालेली आहे आणि आता म्हणले मला काहीच मनामध्ये वाटणार नाही तुला असणार निशंकेनं असणार मी तुझा घात करतो असं त्या ठिकाणी जटायू म्हणतात. पापी झालासी निर्वीर्यान तुझं युद्धिकळचे धैर्य मारोनिया राक्षस सर्वान श्रीराम कार्य साधिल. आणि त्यावेळेस असणारे जटायू म्हणतात की बाबा आता तुला मारण्यामध्ये असणारे माझ्या मनात कोणती शंका नाहीये तू निर्वीर्य झालास तुझ्यामध्ये असलं कसल्याच प्रकारचं धैर्य शिल्लक राहिले नाहीये मी तुला आता सहज मारील तुला मारील म्हणले अनेक राक्षसांना मी त्या ठिकाणी मारील का तर मी असणार एका प्रभू रामचंद्राचा निष्ठावंत भक्त आहे आणि मी त्यांचा भक्त आहे त्यांचं नामस्मरण करतोय आणि नामामधून असणारी मला ताकद भेटते आणि मी भक्त आहे या ताकदीच्या जीवावर मी तुझा नायनाट करील. रावण वर्षे दुर्धर बाणन जटायू पाखी उडवी पूर्ण बाण प्रताप झाला क्षीणान रागे रावण शोभला. आणि त्यावेळेस असणारा त्या दोघांचं युद्ध सुरू झालं त्या ठिकाणी रावणानं अनेक प्रकारचे असणारे बाण त्या जटायूच्या दिशेने सोडले त्यावेळेस असणाऱ्या जटायूनं ती बाण असणारी सगळी हवेमध्ये सोडून दिली आणि त्यावेळेस असणाऱ्या रावणाला आता वाटू लागलं की बाबा मी असणारा अनेक त्या ठिकाणी बाण सोडले आणि ह्याला असणारा एक सुद्धा बाण लागलेलं नाही माझं कार्य असणार हे सफळ होत नाहीये म्हणून असणाऱ्या रावणाला खूप दुःख वाटलं आणि रावणाला आता अतिशय त्या जटायूचा राग आलेला आहे. जटायू पाखांच्या झडाडी निमिषा हातावळे विंगडी दाही शिरे कापती गाडी धनुष्य ओढी न ओढवे. आणि त्यावेळेस असणारा त्या जटायूचा असणारा महापराक्रम होता हे बाण ओढाय गेला की तिकडून एक झपका मारायचा चोच मारायची नख्या मारायच्या आणि आता म्हणले आता रावणाला काही सुधारणा झालं का तर म्हणले असणारा किती बाण सोडली तरी या जटायूला काय होत नाहीये आता काय करावं आणि शंका अशी असणारी त्या रावणाच्या मनात उत्पन्न झाली. मग रावण त्या ठिकाणी घाबरलेला आहे.
जटायू पक्षांच्या वर्तानावरती पडिले लंकनाथ, पुढे ढळोने धीरथान ती विघाता पिटला. आणि त्यावेळेस असणाऱ्या त्या जटायूला अतिशय राग आला होता का माझ्या भगवंताची पत्नी चोरून घेऊन चाललास. खूप असणाऱ्या त्या जटायूने त्या रावणाला त्रास दिला. खूप असणारे त्या रावणानं बाण सोडली, अनेक बाण सोडली, पण एक सुद्धा बाण असणाऱ्या जटायूला लागला नाही. सगळे असणारे हवेमध्ये उडवले. उलट काय केलं, जटायूने असणाऱ्या रावण झोडपीला तोंडावर मारलं, सगळ्या अंगावर मारलं. खूप अशा प्रकारचा त्रास त्या जटायूनं त्या रावणाला दिलेला आहे. रावण पावला कांत, जटाई ढळोने धीरथा, मागोनी आलिया श्री रघुनाथा, माझ्या घाता तो करीला. आणि मग त्यावेळेस असणाऱ्या रावणाच्या मनात आणलं की म्हणलं बाबा ह्यो तो असणारा मोठा महाक्रमी म्हणला, मी तो पाखरू समजतो, तो पाखरू म्हणले, पण हे पाखरू लय भयंकर निघलं बाबा. म्हणला मला पुढं जाऊ देना ना मागं जाऊ देना. अरे बाबा आता लय हे आकांताला पेटले, आता काय माझं खरं नाही. आणि इथं जर म्हणले मी असा युद्ध करीत बसलो तर हे पाखरू काय मला जगू देईना. आणि प्रभू रामचंद्र जर या ठिकाणी आले तर माझं काय खरं नाही, असं रावण म्हणतोय. मारीच बोलला सत्य वचन, करू जाता सीता हरण, आम्ही दोघे पाव मरण, ते प्रमाण दिसत आहे. आणि मग रावणाच्या लक्षात आलं की म्हणले मामा खरं बोलला होता, कारण मारीच मामाच होता ना बाबा. झोपू नका, मारीच मामाच होता ना. मामा म्हणले होते की बाबा मारीच्यानं सांगितलं होतं, म्हणले हे बाबा जाऊ एवढं एवढं होतं म्हणले, तेव्हा म्हणले यानं माझी ताटका माझी माय मारली, माझा भाऊ सुबाहू मारला, मला एक बाण लागला तर म्हणलं मी इतक्या लांब येऊन पडलो, म्हणले कपट करायचं सोडून दिलं आणि भगवत भक्तीला लागलो होतो, असं मारीच म्हणला कुणाला, रावणाला. ना आता रावणाला आठवण झाली. म्हणला खरे बाबा मारीच्या मामाने सांगितलं होतं तू या बुवाच्या नादी नकोस बाबा लागू, त्या सीतेला हात घाल नको, आणि तू जर त्या सीतेला हात घातलास तर आपलं दोघाचं काही खरं नाही. मग रावण म्हणला बाबा मारीच तर गेला, आता नंबर माझाच नाही. नाही इंद्रजिता कुंभकर्ण, नाही साह्याला सैन्य प्रधान, मज मारता राखेल कोण, अति उद्विग्न लंकनाथ. आणि मग असणारा रावण म्हणला की बाबा आता असणाऱ्या या अरण्यामध्ये मी एकटा पडलो, हे जटायू पक्षी काय माझी चलू दे नाही, यानं मला खूप गांजलं बाबा, लई त्रास दिलेला आहे मला. आणि आता माझा पुत्र इंद्रजित नाहीये, माझा बंधू कुंभकर्ण त्या ठिकाणी माझ्या मदतीसाठी नाही, आता माझं काही खरं नाही, असं रावण म्हणतात. अति प्रयासी सीता आली हाता, पावल्या लंके अतंता, तेथे येऊ न शके रघुनाथा, दुर्घट पंथा क्रमेना. आणि त्यावेळेस असताना रावणाच्या मनाला वाटलं, म्हणले बाबा खूप कष्ट केलं, म्हणला त्या ठिकाणी गोसायाचे कपडे घालावं लागले, भिक्षा मागावं लागली, बुवा बना लागला, गोडगप्पा मारा लागल्या, सगळं काही करा लागलं, पण सगळं फेल गेले. म्हणले मी जर सीतेला घेऊन गेलो असतो लंकेमध्ये तर त्या ठिकाणी तो दुर्घट पंथ आहे, म्हणले तिथं त्या ठिकाणी कुणाला येता येत नाही, माझं कार्य सफळ झालं असतं, पण म्हणले हा बुवा मधीच आडवा आला जटायू, असं त्या ठिकाणी रावण म्हणतात. लंका दुर्गा निगूढ, भोवता समुद्राचा गाडा, श्रीराम मानवी अति जड, मार्ग अवघड कंठेना. रावण म्हणू लागला की बाबा मी माझ्या मनामध्ये ठरवलं होतं या सीतेला मी चोरून असणाऱ्या लंकेमध्ये घेऊन जाईल, आणि लंकेमध्ये घेऊन गेल्यानंतर असणारा मी तिला लंकेमध्ये ठेवीन, आणि लंका असणारा एक असणारा द्वीप आहे, द्वीपच ना बाबा, एक असणारा उंच टेकडीवर असणारं लंकाचं ठिकाण आहे, आणि या ठिकाणावर असणारा तिन्ही साईडने असणारा समुद्र आहे, आणि या समुद्र असण्यामुळं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तर असणारा एक मानवी जड जीव आहे, कारण लंकेला फक्त राक्षसांना जाता येत होतं का तर त्यांना खेचर गती होती, ते आकाशातून उड्डाण करून जात होते. मग प्रभू रामचंद्र तर एक असणारा मानवी जीव आहे, एक जड व्यक्ती आहे, आणि हा जड व्यक्ती काय असणारा लंकेमध्ये येऊ शकत नाही, हे कार्य माझं सफळ होत होतं, असं त्या ठिकाणी रावण म्हणतोय मनाला स्वतःच्या. परी प्रस्तुत जटायू दारुण, दृढ ओढवले विघ्न, हे शंकरे करावे निवारण,
विचारतोय की माझं असणारं एवढं स्वप्न पूर्ण कर, माझं एवढं कार्य असणारं परिपूर्ण होऊ दे. काय तर सीताला मला व्यवस्थित चोरू दे आणि तिला असणाऱ्या लंकेला घेऊन जाऊ दे. कोणाला विचारतोय? ते असणाऱ्या आपल्या महादेवाला आणि पार्वतीला त्या ठिकाणी विनंती करतोय आणि हात जोडलेला म्हणतोय की माझं एवढं कार्य आणि सफळ होऊ दे. पुढे जटायू मार्गधन मागोनी आलिया श्री रघुनंदन, माझा घेईल तो प्राण घाके रावण दुखदुखी. आणि त्यावेळेस असणाऱ्या रावणाच्या मनाला वाटू लागलं की म्हणले बाबा हा भयंकर असणारा पक्षी मला खूप त्रास दिलाय, यानं तर म्हणले मला खूपच त्रास दिलाय आणि यानं ह्या म्हणला पुढं आणि मागून जर प्रभू रामचंद्र आले तर म्हणले माझं काय खरं नाही. पुढं वीर आणि मागं आडा असं झालं होतं रावणाचं. आणि रावणाचा त्या ठिकाणी अतिशय धुक धुक करू लागला, काळी धाड 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 करीत होतं आणि खूप असणारा तो रावण घाबरलेला आहे. ऐकेची वेळ शतबाण जटाई ते विधी रावण, ये रे चुकविले तळपण आला कोपण झडपित. आणि त्यावेळेस असणाऱ्या रावणाने एका सरशी असणारे 100 बाण ओढले आणि जटायूवर सोडले. त्यावेळेस जटायूवर सोडल्यानंतर जटायू थोडेसे बाजूला झाले हवेमध्ये, ते सगळे 100 बाण असणारे निघून गेले आणि मग असणाऱ्या जटायूला खूप राग आला आणि जटायूने असणारे मग एक असणाऱ्या पंखाचा झपका दिला तोंडावर रावणाच्या, चोच मारली, नखवर बडले आणि असणारा त्या ठिकाणी रावणाचा त्या जटायूला अतिशय राग आलेला आहे. रावणाच्या धनुष्यावरील मुक्ता फळांच्या झालरी, सुवर्ण बद्ध माणिमय मंजरी घेऊन करे विंदिता. आणि त्यावेळेस असणाऱ्या कशा प्रकारचे असणारे बाण सोडित होता रावण, याचं वर्णन नाथबाबा सांगतात की त्या ठिकाणी त्याला असणाऱ्या झालरी होत्या, त्या ठिकाणी ती सोन्याची बाण होती, असे खूप प्रकार असतात. बरं वाचा. रावणाच्या धनुष्यावरी मुक्ता फळांच्या झालरी, सुवर्णबद्ध मणिमय मंजरी घेऊन करी विंदिता. रावणाच्या असणारे बाणावर असणारे मुक्ता फळाच्या झालरी होत्या, ते बाण सोन्याचे होते आणि असणारे सुंदर अशा प्रकारचे बाण घेऊन त्या ठिकाणी रावण आणि जटायू सोबत युद्ध करू लागले. जटायूने सवेग पाखीन रावण झडपिला दाहीमुखी, साप छेदनी सांडिले नखीन मुकुट मस्तकीचा पाडिला. आणि त्यावेळेस असणाऱ्या जटायूला पण असणाऱ्या त्या रावणाचा राग आला. का म्हणले अरे प्रभू रामचंद्राची पत्नी चोरायला म्हणले असलेलं म्हणले शिक्षा द्यावं लागत असती. आणि त्या रावणाचे बाण असणारे त्या जटायूने हवेत उडवले आणि हवेत उडवल्यानंतर असणारे झपाझप त्या ठिकाणी पंखाचे झपके दिले आणि पंखाचे झपके देऊन असणाऱ्या त्या रावणाचा मुकुट त्या ठिकाणी आणि जमिनीवरती पाडलाय. अशा प्रकारची दुर्दशा आणि आमच्या जटायू महाराजांनी रावणाची केलेली आहे. सवींची ध्वजा छेदिला चाकण, शशांक छत्राचा केला भंग, रावणाच्या प्रत्यंगण नखी सवेग विदारी. आणि त्यावेळेस असणारा त्या जटायू महाराजांनी त्या रावणाचा असणारा मुकुट जमिनीवरती पाडलेला, त्याच्या हातातला धनुष्य त्या ठिकाणी हिसवून घेतला, तो जमिनीवर असणारा फेकून दिला, त्याचे असणारे तुकडे तुकडे झाले आणि त्या रावणाला असणारा खूप अशा प्रकारचा त्या जटायूने त्रास दिलेला आहे. त्याचा रथ असणारा मोडलेला आहे, त्याचा मुकुट पाडलेला आहे आणि असणारा तोंडावर झपाझप त्या ठिकाणी आणि झपके द्यायला सुरुवात केली आहे. जटायू पक्ष वातावर्तन रावण चळचळा कापत, चंचोनी धरणी रथन गगनाता उचलिला. आणि त्यावेळेस असणाऱ्या जटायू महाराजांनी त्या रावणाला असणारं खूप मारलं, खूप झपके दिले आणि असणारा मग त्या रावणाचा रथ असणारा चोचीमध्ये धरलाय. अहो हा रावणच असणारा इतका मोठा होता, तर त्या रावणाचा रथ केवढा असेल? सोन्याचा रथ होता, खूप मोठा होता, पुन्हा त्याला असणारे समोर 4 असणारे गाढव होते आणि एवढा वजनदार असणारा रथ आणि आमच्या जटायू महाराजांनी चोचीमध्ये धरला आणि चोचीमध्ये घेऊन असणारा गर 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 असा असणारा आकाशामध्ये फिरकावला आणि जमिनीवर आदळलेला आहे. मग सीता धरोनी पोटासीन रावण उडी टाकी वेगेसी, पिशाच वदन खर रथासी नखाग्रेसी मारिले. आणि असणारा मग असणारा रावण अतिशय भिला आणि भिल्यानंतर म्हणले त्याने सीताला असणाऱ्या पोटाला धरलं एका हातामध्ये आणि रथातून खाली उडी टाकली. आणि मग काय झालं, जटायूने जो काही असणारा रथ असणारा गगनामध्ये भिरकावून खाली टाकला होता ना, त्या असणाऱ्या रथाला कशी गाढव होती, त्याला असं पिशाच्चे वदन, त्याला भूतासारखे तोंड होते. आता भूत काय कोणी बघितलं नाही,
पण भूतासारखे असणारे त्या गाढवाची तोंड होते आणि असा असणारा त्या रथ खाली पडला आणि खाली पडल्यानंतर त्याचे 100 असणारे कुटके झाले त्या रथाचे. आणि मग आमच्या जटायू महाराजांनी नखाने असणारे ते असणारे जे काही गाढव होते ना पिशाच्या वदनाचे ते मारलेले आहेत आणि तो सारथी असणारा पण त्या रथाचा मेलेला आहे. ते थोनी टाकिता रहन वरण सारथी वारून वेसी शताचुरा दणका दुमदुमले अंबरण दश शिरा चळी कापे. आणि त्यावेळेस म्हणले तो रथ ज्यावेळेस असणारा जमिनीवर पडला त्यावेळेस शतचूर. बाबा बरोबर आहे का? 100 तुकडे ना? हो 100 तुकडे झाले त्या रथाचे आणि तो रथ असणारा खाली पडला. रावण म्हणला आता सारथी मेला, मग घोड त्या ठिकाणी गाढव मेले, माझा रथ बी गेला. रावण हातोहात झाला आणि त्यावेळेस रावण असणारा चळ 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 कापू लागला. तो एवढा मोठा रावण हो 14 चौकड्याचा राज्य असणारा त्यानं आतापर्यंत एका सुद्धा त्या ठिकाणी राजाने त्या रावणाला हरवलं नव्हतं. एवढा पराक्रमी त्या ठिकाणी तो रावण होता. पण त्या रावणाची दुर्दशा असणारी आमच्या जटायू महाराजांनी केलेली आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय.